नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा आर्थिक लाभ बंद करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात होती. त्यातील काही अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. जे अर्ज शासनाने ठरवलेल्या निकषांशी जुळत नाहीत ते अपात्र ठरले गेले आणि त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. पूर्वीचेच नियम आहेत. जे की 3 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार ही योजना कोणत्या महिलांसाठी बंद झाली, त्यांचे हप्ते का थांबले आणि पुढे काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या परिचितांसोबत नक्कीच शेअर करा. सुरुवातीला आपण पाहूत की सरकारने काय घोषणा केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे. संजय गांधी निराधार योजना लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000, एकूण अपात्र महिला 5 लाख. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. यात तुम्ही आता कन्फ्यूज होऊ नका की दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी कोणते शासन निर्णय आलते. तर दुसरे कोणते नाही, हे 2 GR होते जे 28 तारखेला आलता. तो आलता आपला लाडकी बहीण योजना सुरू होण्यासाठी आणि त्यातीलच काही अटी शिथिल करून त्यांनी 3 जुलै 2024 रोजी अजून एक GR काढला होता. त्यामध्ये त्यांनी पात्र व अपात्र महिलांसाठी काय काय निकष आहेत ते त्यामध्ये दिलेले होते. राहिली गोष्ट संजय गांधी निराधार योजना, तर ही त्या महिलांसाठी राहते ज्या महिलांना कोणी सांभाळण्यासाठी नसते. आणि 3 जुलै 2024 रोजी जे त्यांनी नियम दिलते त्या नियमामध्ये काही महिला बसल्या नाहीत, त्यामुळे त्यांना त्यातून वगळण्यात आले. जसे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे की 2,30,000 आहेत. तसेच ज्या महिलांनी 65 वर्ष वय पूर्ण झालते त्या महिला आणि ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्या महिला, किंवा अशा महिला ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी आहे, अशांना या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे, ज्या की 1,60,000 एवढ्या आहेत. पण आधीच्या महिलांचं काय, ज्यांना पैसे भेटले, शासन त्यांच्याकडून पैसे परत घेणार का किंवा त्यांच्यावर काही निर्बंध लावणार, यावर पण आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून अजून एक ट्विट केला व त्यात त्या म्हटल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यातून यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. तर जानेवारी 2025 पासून हप्ता मिळणार नाही, परंतु आधीचा निधी परत सुद्धा घेतला जाणार नाही. राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की जानेवारी 2025 पासून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. नवीन वर्ष 2025 पासून अपात्र ठरलेल्या महिलांना हप्ता मिळणार नाही, त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मात्र जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या काळात जमा केलेली रक्कम परत मागितली जाणार नाही. शासनाने सांगितले आहे की महिलांच्या
आधीच्या हप्त्यांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. माझ्याच्यानं जेवढं शक्य असेल मी तेवढ्या प्रश्नांची उत्तरे देईन. जर तुम्हाला पात्र आणि अपात्र महिलांवर एक डेडिकेटेड व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे की ते 2 GR होते त्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये GR असा उल्लेख करा आणि तुम्ही जर GR म्हणून कमेंट केल्या सर्वात जास्त जर मला त्या कमेंट दिसून आल्या तर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ पात्र आणि अपात्र महिलांविषयी बनवी.